राशी सप्टेंबर 2026 स्वतःच्या आयुष्याची दिशा पुन्हा ठरवण्याचा महिना। तुळ राशीच्या प्रिय बांधवांनो, काही वेळा आयुष्यात आपल्याला दोन रस्ते दिसतात। एक रस्ता सुरक्षित असतो, परिचित असतो आणि आपण आतापर्यंत ज्या मार्गाने चाललो आहोत तो असतो। दुसरा रस्ता नवीन असतो, थोडा अनोळखी, थोडा धाडसी आणि त्याच्या शेवटी काय मिळेल हे माहीत नसते। सप्टेंबर 2026 हा तुळ राशीच्या व्यक्तींसाठी अशाच एका निवडीचा आणि नव्या दिशेचा महिना ठरू शकतो। गेल्या काही काळात तुम्ही इतरांचा विचार करताना स्वतःच्या अनेक इच्छा बाजूला ठेवल्या असतील। कुटुंब, नाती, जबाबदाऱ्या, काम किंवा परिस्थिती यामुळे एखादा निर्णय पुढे ढकलला गेला असेल, पण आता तुमच्या मनात एक विचार अधिक स्पष्ट होऊ शकतो। इतरांसाठी जगताना माझ्यासाठी जगायचे कधी? आणि हाच प्रश्न सप्टेंबरमध्ये तुमच्या आयुष्यातील अनेक निर्णयांची सुरुवात करू शकतो। तुळ राशीचे लोक स्वभावाने समतोल राखणारे असतात। तुम्हाला भांडण नको असते, कोणाला दुखवायचे नसते आणि शक्य तितक्या शांततेने प्रत्येक गोष्ट सोडण्याचा तुमचा प्रयत्न असतो। पण कधी कधी प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या मनाचा आवाज दुर्लक्षित होतो। सप्टेंबरमध्ये मात्र तुम्ही सगळ्यांना खुश ठेवणे आणि स्वतःशी प्रामाणिक राहणे यातील फरक ओळखू शकता। हा महिना तुम्हाला स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवायला शिकवेल। नवीन निर्णयांची सुरुवात सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच काही तुळ राशीच्या व्यक्तींच्या मनात एखादा मोठा बदल करण्याचा विचार सुरू होऊ शकतो। हा बदल नोकरीचा असू शकतो, राहण्याचा ठिकाणाचा असू शकतो, व्यवसायाचा असू शकतो किंवा एखाद्या वैयक्तिक निर्णयाशी संबंधित असू शकतो। काही निर्णय अचानक घ्यावे लागतील तर काही निर्णय तुम्ही खूप विचार करून घ्याल। महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःसाठी घेतलेला योग्य निर्णय स्वार्थीपणा नसतो। जर एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात सतत मानसिक ताण निर्माण करत असेल, तुमची प्रगती थांबवत असेल किंवा तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करत असेल, तर तिच्याकडे नव्या दृष्टीने पाहण्याची वेळ आली आहे। कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी करिअरच्या बाबतीत सप्टेंबरमध्ये तुमच्यासमोर नवीन जबाबदारी येऊ शकते। सुरुवातीला ती जबाबदारी वाढल्यासारखी वाटेल, पण याच कामातून तुमची क्षमता वरिष्ठांच्या लक्षात येऊ शकते। नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकते। विशेषतः तुमच्या संवाद कौशल्याचा आणि लोकांशी चांगले संबंध ठेवण्याचा स्वभावाचा फायदा होऊ शकतो। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन भागीदारी, नवीन ग्राहक किंवा नवीन संपर्क फायदेशीर ठरू शकतो। मात्र कोणताही करार करताना सर्व अटी व्यवस्थित समजून घ्या। आर्थिक बाबतीत संतुलन तुळ राशीसाठी पैसा येणे आणि तो योग्य पद्धतीने वापरणे या दोन गोष्टी महत्त्वाच्या राहतील। सप्टेंबरमध्ये एखादा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग मिळू शकतो। काही जणांना पूर्वी केलेल्या कामातून फायदा मिळू शकतो। एखादा आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकतो। पण या महिन्यात तुमच्यासाठी सर्वात मोठा आर्थिक मंत्र आहे, दिसण्यासाठी खर्च करण्यापेक्षा भविष्यासाठी बचत करा। एखादी वस्तू आवडली म्हणून लगेच खरेदी करण्यापेक्षा तिची खरंच गरज आहे का याचा विचार करा। कुटुंबात तुमची भूमिका महत्त्वाची कुटुंबातील एखाद्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये तुमचे मत विचारले जाऊ शकते। तुम्ही दोन बाजूंमध्ये समतोल साधण्याचे काम करू शकता। घरातील एखादा जुना वाद मिटण्याची शक्यता आहे। कुटुंबातील व्यक्तींमध्ये पुन्हा संवाद वाढू शकतो। काही तुळ राशीच्या व्यक्तींना घरामध्ये एखादा शुभ प्रसंग घडताना दिसू शकतो। प्रेमात हो किंवा नाही स्पष्ट होईल। प्रेमाच्या बाबतीत हा महिना विशेष आहे, कारण अस्पष्ट नाती स्पष्ट होण्याची शक्यता आहे। एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात भावना असतील, पण समोरची व्यक्ती काय विचार करते हे समजत नसेल, तर सप्टेंबरमध्ये परिस्थिती स्पष्ट होऊ शकते। काही नात्यांमध्ये पुढचे पाऊल टाकण्याची चर्चा होऊ शकते, तर काही जणांना एखाद्या नात्याबद्दल अंतिम निर्णय घ्यावा लागू शकतो। जोडीदारासोबत असलेल्या व्यक्तींनी संवादाला महत्त्व द्यावे। छोट्या गोष्टींवर शांत राहून मनात राग साठवण्यापेक्षा योग्य वेळी बोलणे अधिक चांगले। स्वतःची किंमत ओळखण्याचा काळ या महिन्यात तुमच्यासाठी सर्वात मोठा बदल बाहेरच्या जगात नाही, तर तुमच्या स्वतःच्या विचारांमध्ये होऊ शकतो। तुम्हाला जाणवेल की तुमचे आयुष्य कोणाच्या मान्यतेवर अवलंबून नाही। एखाद्याने तुमचे कौतुक केले तर आनंद घ्या, पण कौतुक मिळाले नाही म्हणून स्वतःची किंमत कमी समजू नका। एखाद्याने तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तर तुमचा स्वतःवरील विश्वास कायम ठेवा, कारण तुमची खरी ताकद इतरांच्या मतांमध्ये नाही, तर तुमच्या स्वतःच्या निर्णयांमध्ये आहे। मनाला विश्रांती द्या तुळ राशीच्या व्यक्ती अनेकदा प्रत्येक बाजूचा विचार करत राहतात, त्यामुळे निर्णय घेताना मनात खूप विचार सुरू होतात। सप्टेंबरमध्ये स्वतःला सतत प्रश्न विचारत बसण्यापेक्षा काही गोष्टी वेळेवर सोपवायला शिका। प्रार्थना, ध्यान, शांत वातावरणात वेळ घालवणे किंवा आवडते काम करणे मनाला हलके करू शकते। तुम्ही प्रत्येक समस्या एकाच दिवशी सोडवली पाहिजे असे नाही।
या महिन्याचा खास संकेत असा की तुळ राशीच्या व्यक्तींनो, सप्टेंबरमध्ये तुमच्या आयुष्यात एखादी अशी संधी येऊ शकते जी पहिल्या नजरेत साधी वाटेल, पण तिच्यामध्ये भविष्यात मोठी शक्यता दडलेली असेल. म्हणून या महिन्यात नवीन लोक, नवीन कल्पना आणि नवीन संधी यांना पूर्णपणे नाकारू नका. तुमच्या आयुष्यात बदल हवा असेल तर काही वेळा स्वतःलाही बदलावे लागते. जुनी पद्धत बदलल्याशिवाय नवीन परिणाम मिळत नाहीत. म्हणून या महिन्यात एखादी गोष्ट नेहमीप्रमाणे न करता वेगळ्या पद्धतीने करून पहा. कदाचित तुम्हाला स्वतःमध्येच एक नवीन क्षमता सापडेल. तुळ राशीच्या प्रिय व्यक्तींनो, सप्टेंबर 2026 हा महिना तुम्हाला एक सुंदर प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला आयुष्याने काय द्यावे अशी अपेक्षा आहे आणि त्यासाठी तुम्ही स्वतः कोणते पाऊल उचलणार आहात? या प्रश्नाचे उत्तर तुमच्या पुढच्या काही महिन्यांची दिशा ठरवू शकते. म्हणून परिस्थितीची वाट पाहत बसू नका. योग्य वेळ येण्याची वाट पाहत बसू नका. तुमच्या हातात जे आहे त्यापासून सुरुवात करा. कारण कधी नशीब बदलण्याची सुरुवात एखाद्या मोठ्या चमत्काराने होत नाही, ती होते एका छोट्या निर्णयाने. आणि सप्टेंबर 2026 मध्ये घेतलेला तुमचा एखादा छोटासा निर्णय पुढे तुमच्या आयुष्यातील मोठ्या परिवर्तनाचे कारण बनू शकतो. तुळ राशीच्या प्रिय व्यक्तींनो, या महिन्याचा शेवटचा संदेश आहे. प्रत्येक वेळी योग्य निवड करायची असेल तर आधी स्वतःचे मन ऐकायला शिका. तुमच्या आयुष्यात अनेकदा दोन पर्याय समोर येतात. एक पर्याय इतरांना आनंद देणारा असतो, तर दुसरा पर्याय तुमच्या मनाला समाधान देणारा असतो. अशा वेळी तुम्ही अनेकदा स्वतःपेक्षा इतरांचा विचार करता, पण आता स्वतःच्या आयुष्याबाबत घेतलेले निर्णयही तितकेच महत्त्वाचे आहेत. या महिन्याच्या शेवटी एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्या मनात असलेला संभ्रम कमी होऊ शकतो. जे योग्य आहे ते स्वीकारण्याची आणि जे तुमच्यासाठी योग्य नाही ते सोडण्याची मानसिक ताकद तुमच्यात निर्माण होऊ शकते. लक्षात ठेवा, शांतता टिकवण्यासाठी प्रत्येक गोष्ट सहन करणे आवश्यक नसते. काही वेळा स्वतःसाठी घेतलेला ठाम निर्णयच आयुष्यातील खरी शांतता परत आणतो. तुमच्या आयुष्यातून एखादी व्यक्ती, परिस्थिती किंवा जुनी सवय दूर झाली तर त्याला शेवट समजू नका. कदाचित त्या जागी नवीन आणि अधिक सुंदर गोष्टींसाठी जागा तयार होत असते. ईश्वर तुमच्या प्रत्येक योग्य निर्णयाला शक्ती देव. तुमच्या घरात सुख समृद्धी राहो आणि तुमच्या मनातील गोंधळ दूर होऊन पुढचा मार्ग स्पष्ट हो. ज्या दिशेने चालताना मनात समाधान मिळते तीच दिशा तुमच्यासाठी योग्य असते, जरी त्या मार्गावर थोडा वेळ लागला तरी. तुळ राशीच्या व्यक्तींनो, सप्टेंबरचा शेवट एका विश्वासाने करा. तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि तुमच्यासाठी अनेक सुंदर शक्यता बाकी आहेत.